नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही ते इन्व्हलप बघते जे गायकवाडांच्या हाती DNA टेस्टचे रिपोर्टचं इन्व्हलप असतं. आणि ते रिपोर्टचं इन्व्हलप पाहिल्यानंतर भूमीला पटकन एक गोष्ट स्ट्राईक होते की आता आकाश आणि भूमी जेव्हा चालत येत होते तेव्हा थोड्याच वेळापूर्वी एक व्यक्ती तिला धडकला आणि त्या व्यक्तीच्या हातातून जे इन्व्हलप होतं ते खाली पडलं. आणि ते इन्व्हलप हे साधारणतः तेच रंगाचं होतं जे गायकवाड सरांच्या आता हातामध्ये आहे. त्यामुळे भूमीच्या हातामध्ये तिचे निगेटिव्ह आलेले DNA टेस्टचे रिपोर्ट असतात. भूमी, आकाश हे पकड, मी आलेच जाऊन, असं म्हणून भूमी धावत धावत आता त्या माणसाचा पाठलाग करण्यासाठी म्हणून पळते. आकाश विचारतो, भूमी, अगं भूमी थांब, कुठे चाललीस तू? परंतु भूमी काही थांबायला तयार नसते. ती त्याच्या मागे धावत चाललेली असते. ती कोणाचंच काही ऐकत नाही. आता गायकवाड सर किंवा सगळ्यांना अगदी धक्काच बसतो की भूमी अचानक केस आता जवळ आली आणि कशासाठी हे सगळं करते. भूमी पळून गेलेली असते आणि त्यावेळेला गायकवाड सर आकाशला म्हणतात की मिस्टर आकाश, चला आपण बघूया काय होतंय ते, निकालाची वेळ जवळ येईल. असं म्हणून ते आता जज साहेब येतच असतील म्हणून बसायला जातात. तेव्हा आकाश बघत राहतो की भूमीचं नेमकं काय करायचं. परंतु कोणीतरी कोर्टामध्ये हजर असणं गरजेचं आहे म्हणून आकाश म्हणतो की ठीक आहे, आपण जाऊन बघूया. असं म्हणून आता आकाश, अथर्व सगळेजण आतमध्ये निघून जातात आणि पौर्णिमा देखील आतमध्ये निघून जाते. परंतु रागिनी मात्र घाबरते की रागिनी विचार करते की ही बाई आता नेमकी कुठे गेली असेल. मला असं वाटतंय की या भूमीला संत्याविषयी संशय तर आला नसेल. नाही, आता काही करून चालणार नाही. तेव्हा ती तिच्या माणसाला फोन लावते आणि सांगते की एक काम कर, आता पोलीस त्या संत्याच्या मागावर आहेत, शिवाय त्याच्याकडे तो पुरावा आहे, तो एक काम कर, तुझ्या ताब्यात घे. आणि आता त्या संत्याची गरज संपलेली आहे. जर पोलिसांनी त्याला पकडलं आणि पोलीस त्याच्या मागावर असल्याकारणाने तो संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक काम करायचं आहे, आता जिथे कुठे तो सापडेल तिथेच त्याला संपवायचं आहे. त्याचं काम संपलं आहे आणि त्याच्याकडे जे रिपोर्ट्स आहेत ना ते जाळून टाकायचे आहेत. आले का लक्षात? असं म्हणून आता रागिनी ही त्याच्या माणसाला सूचना देते. आता कोर्ट भरलेलं असतं, जज साहेब कोर्टात आलेले असतात. तेव्हा सगळेजणं गुड मॉर्निंग म्हणून सगळेजणं उभे राहतात. तेव्हा मग जज साहेब आता समोर उभं राहिल्यानंतर सगळ्यांना म्हणतात की येस, गुड मॉर्निंग, बसा सगळ्यांनी. आणि मग ते सगळ्यांना बसायला सांगितल्यानंतर अजूनही भूमी आली नाही हे कोर्टाला म्हणजे जज साहेबांना दिसतं. आता जज साहेब हे आकाशला विचारतात की मिस्टर आकाश, मला तुम्ही सांगा की अजूनही भूमी महाजन कुठे आहेत? मिसेस भूमी महाजन या राहिल्यात कुठे? इतकी केस सुरू होऊन बराच वेळ झाला आहे, जवळजवळ 5 मिनटं, परंतु त्या नाही आहेत. कुठे आहेत त्या? तेव्हा आता हे ऐकल्यानंतर गीतांजलीला मात्र एक मोठा मुद्दाच मिळालेला असतो की भूमी ही कोर्टात नाही. गीतांजली आता बोलायला लागते की काय ना युअर ऑनर, की भूमी मॅडमला कदाचित कळलेलं असणार की ही केस आहे ते त्या हरणार आहेत आणि त्यामुळे माघार घ्यावी कशी, तर मग त्या इथे कोर्टातच उपस्थित नाही आहेत. मला तरी असंच वाटतंय की कदाचित त्यांना वाटलं असेल की हा त्यांचा पराभव होणार आहे म्हणूनच ते हे सगळं करतायत, म्हणजे त्या कोर्टात उपस्थितच राहिल्या नाही आहेत. कदाचित त्यांना रिपोर्ट्स काय आहे ते कळलं असावं मनातूनच की ही त्यांची मुलगी नाही म्हणून त्यांनी हे केलं असेल. असं गीतांजली मुद्दामच आकाशच्या टीमला म्हणजेच भूमीला वगैरे टोमणा मारत असते. परंतु तेव्हा मग आता सगळेजण एकमेकांकडे बघतच राहतात. तेव्हा आकाश म्हणतो की युअर ऑनर, भूमी ही येतच असेल. तेव्हा मग येतच असेल अशा वाक्यावर पुन्हा एकदा ती सुरू होते आणि म्हणते की हे बघा जज साहेब, मला तरी एकच गोष्ट दिसते की भूमी महाजन या सध्या केसमध्ये सुरुवात करताना असायला हव्या होत्या, परंतु त्या नाही आहेत. कारण त्यांना कळलं आहे की ही मुलगी त्यांची नाहीच आहे. मग दावा करून तरी काय उपयोग आहे? रिपोर्ट्स पण समजले असतील म्हणूनच त्यांनी आता माघार घेतली. तेव्हा लगेच आता हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की काय ना गीतांजली मॅडम, तुम्ही हे जे बोलताय ना ते अत्यंत चुकीचं आहे. भूमी हे सगळं जे काही करते ते खऱ्यापर्यंत पोचण्यासाठीच करते. भूमीला असं वाटलं होतं की जे काही घडतं आहे ते चुकीचं घडतं आहे, किंवा कोर्टामध्ये याआधी जे रिपोर्ट सादर केले होते ते रिपोर्ट्स याच्यावर तिचा विश्वास नाही आहे. कदाचित ते रिपोर्ट्स मॅनेज केलेले आहेत असं तिला वाटतं आहे म्हणून ती खरे रिपोर्ट्स शोधण्यासाठी म्हणून गेली आहे आणि हे सगळं त्याच्यासाठीच चाललं आहे जज साहेब, असं तो बोलून दाखवतो. हे ऐकल्यावर अमोली आणि गीतांजलीला धक्काच बसतो. तेव्हा मग आकाश म्हणतो की तुम्ही प्लीज परवानगी द्या थोडा वेळ भूमीच्या येण्याची, कारण ही मुलगी नक्की कोणाची आहे हे त्या रिपोर्ट्समधून नक्कीच सिद्ध होईल आणि मला एवढंच कळतं आहे की यासाठी आपण थोडा वेळ थांबलं पाहिजे. तेव्हा मग आता जज साहेब काहीच बोलत नाहीत, आकाशचं ते म्हणणं ऐकतायत आणि मग गपचूप बसतात. गीतांजली ही गपचूप बसलेली असते कारण जज साहेबांनी सांगितले का आता आपण थोडा वेळ वाट बघूया.
परंतु अजूनही भूमी येत नाही. म्हणून आकाश विचार करत असतो की भूमी कुठे आहेस तू? तो सारखा सारखा तिला कॉल देखील लावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु भूमी फोनच उचलत नसते. आता त्याला टेन्शन आलेलं असतं की नेमकं पुढे भूमीचं काही चुकीचं तर घडणार नाही आहे ना. ती खूपच घाबरलेली असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी ही संत्याचा पाठलाग करत असते आणि पाठलाग करत असताना संत्या हा हळूहळू पुढे चाललेला असतो. भूमी त्याच्या मागावर असते आणि तो जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा तेव्हा भूमी पटकन गाडीच्या मागे लपत असते. आता संत्या हा अगदी व्यवस्थितपणे रस्त्यावरून चालत असतो. त्याच्या एका हातामध्येचे रिपोर्ट्स त्याच्या हातामध्ये असतात आणि म्हणूनच तो आता घाबरलेला असतो की पोलीस त्याचा पाठलाग तर करत नाही आहेत, परंतु भूमी ही त्याच्या मागावर असते. जेव्हा जेव्हा संत्या मागे वळून बघतो तेव्हा तेव्हा ती ही त्याच्या मागे लपायला बघत असते. त्याच वेळेला आता भूमीच्या मागे पोलिसही असतात. आता भूमी बघते आणि दचकते आणि म्हणते की तुम्ही? तेव्हा मग ते म्हणतात, हो मॅडम, काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्याबरोबर. कारण गायकवाड सरांनी आम्हाला तशी ऑर्डर दिली आहे की तुम्हाला एकटं सोडायचं नाही आहे, तुमच्याबरोबर या सगळ्या कामामध्ये राहायचं आहे म्हणून. तेव्हा मग भूमी म्हणते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब ते आहेत ना, तो माणूस त्याला आपल्याला पकडायचा आहे. असं म्हणून भूमी त्याच्याकडे बोट दाखवते आणि त्याच्याकडे जायला बघत असते. त्यावेळेला आता संत्या हा चालत असतो आणि त्यालाही भीती वाटायला लागते की त्यालाही कळतं माझ्या मागे कदाचित पोलीस लागलेले आहेत. म्हणून तोही आता पटापट कुठेतरी सुरक्षित ठिकाणी हलण्यासाठी तिथून धावण्याचा प्रयत्न करत असतो आणि पोलिसही त्याचा पाठलाग करत असतात. अशा प्रकारे पोलिसांच्या पुढे संत्या असतो आणि मागे मागे भूमी आणि पोलीस देखील असतात. तेव्हा संत्या घाबरतो आणि म्हणतो की नाही, मला आता लपलं पाहिजे. म्हणून आता लगेच संत्या हा एका गाडीच्या मागेच लपतो. भूमी तिथपर्यंत गाडीपर्यंत येऊन उभी राहते आणि पोलिसांना सांगते की कुठे गेला असेल हा? इतक्यात समोर तर होता, आता कुठे गायब झाला असेल? असं म्हणून ती घाबरलेली असते. तेवढ्यातच आता पोलिसांना भूमी सांगते की हे बघा, आपल्याला काही करून त्याला शोधायलाच लागेल, कारण त्याच्याकडे DNA टेस्टच्या रिपोर्ट्स म्हणजे जे खरे रिपोर्ट्स आहेत ते त्याच्याकडे आहेत आणि जर ते रिपोर्ट्स आपल्याला सापडले नाही तर मोठा अनर्थ घडू शकतो. माझ्या मुलीचा प्रश्न आहे आयुष्यभराचा, प्लीज त्याला शोधा साहेब. असं म्हणून भूमी हे त्यांना शोधायला लागते आणि त्याच वेळेला संत्या हा पोलीस पुढे निघून गेल्यानंतर त्या गाडीच्या मागून निसटून पुन्हा त्याच्या ठिकाणी जायला बघतो. तेव्हा इथे कोर्टामध्ये भूमीची वाट पाहत असतात. तेव्हा वाट पाहत असताना गीतांजली म्हणते की मी अत्यंत नम्रतेने विचारते जज साहेब की आपण केव्हापर्यंत मिसेस भूमी यांची वाट बघणार आहोत? अगोदर कोर्टाचा त्यांनी खूप वेळ खाल्लेला आहे. शिवाय तरीही त्या असं म्हणतायत की अजूनही त्यांना वेळ खायचाच आहे. मला तरी असं वाटतंय जज साहेब की हे चुकीचं आहे. त्यामुळे प्लीज आपण या गोष्टीचा निकाल देण्यात यावा. कारण खरा रिपोर्ट काय आहे ते एव्हाना त्यांनाही कळलेलंच असेल, म्हणूनच ते इतका वेळ घेत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आहे की आपण या गोष्टीचा निकाल लावावा लवकरात लवकर, कारण त्या मुलीचा प्रश्न आहे. असं म्हणून गीतांजली मुद्दाम जज साहेबांना कोर्टाचा निकाल लवकरात लवकर द्यावा अशी विनंती करते, जेणेकरून जे बाळ आहे ते लवकरात लवकर क्षितिजाचं अमोलीचंच आहे हे समजून येईल. मग आता पौर्णिमा मात्र खूपच खुश होते, कारण जज साहेब आपल्या बाजूने निकाल लावतील हे तिला कळलेलं असतं, म्हणून तिला आनंद झालेला असतो. आता यावर गीतांजली म्हणते की हो, जी गोष्ट खरीच आहे. कधीपर्यंत आपण या गोष्टीची वाट पाहायची आहे? म्हणजे जोपर्यंत भूमी येईल तोपर्यंत आपण हे रिपोर्ट्स ओपन करायचेच आहेत असं होत नाही आहे ना जज साहेब. आपण रिपोर्ट तरी ओपन करूया आणि बघूया नेमकं या रिपोर्ट्समध्ये काय आहे ते. त्यावेळेला मग जज साहेब हे लगेच ते रिपोर्ट्स ओपन करायला लागतात. जसं ती म्हणते तशा गोष्टी घडायला लागतात. आता जज साहेब म्हणतात की हो, हे रिपोर्ट्स मी ओपन करत आहे आणि या रिपोर्ट्समध्ये असं लिहिलेलं आहे की हे रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आलेले आहेत. म्हणजेच आकाश आणि भूमी महाजन यांचं बाळ क्षितिजा नाही हे या रिपोर्टमध्ये सिद्ध होत आहे. असं म्हटल्याबरोबर आता इथे लगेच क्षितिजा आपल्याबरोबरच राहणार यामुळे अमोली खूप खुश झालेली असते. रागिनी, गीतांजली यांची टीम अगदी आनंदामध्ये असते आणि पौर्णिमा पण तिचे तर डोळे चमकूनच उठतात की चला आपलं जे काय आहे तेच खरं झालं. म्हणून आता जज साहेब हे बोलतात की हा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे मिस्टर महाजन. असं ऐकल्यानंतर आता गीतांजलीला बघतच अमोली खुश होते आणि गीतांजलीच्या खांद्यावर हात ठेवते की आपण जिंकलो. त्यावेळेला गीतांजली पण तिच्या हातावर हात ठेवत म्हणते की डोंट वरी, आपणच जिंकणार होतो. आता रागिनी पण खुश होते की चला फायनली हे सगळं सिद्ध झालं. आणि गीतांजली बोलायला सुरुवात करते आणि म्हणते की जज साहेब, तुम्हाला मी ज्याप्रमाणे सांगत होते त्याप्रमाणेच हे सिद्ध झालेलं आहे की भूमी आणि आकाश यांची क्षितिजा ही मुलगी नाही आहे. हे सगळं या DNA टेस्टच्या रिपोर्टवरून सिद्ध होतं आहे. जसं भूमी यांनी मागणी केली होती त्याचप्रमाणे आपण केलं आणि त्याच्यातही हे सिद्ध झालेलं आहे की आकाश आणि भूमी यांचीच मुलगी ती नाही आहे. तर मग दावा करण्याचा प्रश्न तरी येतोच कुठून, असं ती बोलायला लागते. त्याच वेळेला आता जज साहेब हे निकाल देऊ नये म्हणून आकाशची विनंती असते.
आकाश जज साहेबांना विनंती करतो की युअर ऑनर, माझी एक विनंती आहे, प्लीज तुम्ही ऐकाल का? तेव्हा मग जज साहेबांना तो म्हणतो की प्लीज थोडा वेळ द्या. भूमी खरे रिपोर्ट जे आहेत ते आणण्यासाठीच ती गेलेली आहे, त्यामुळे प्लीज थोडे वेळ द्यावी अशी आमची विनंती आहे. कारण भूमीला अशी शक्यता वाटते की जे काही रिपोर्ट्स तुमच्यासमोर सादर केले गेले आहेत ते रिपोर्ट्स हे खोटे असावेत. मग गीतांजली म्हणते की अच्छा, म्हणजे तुमच्या बायकोचा हा पोलीस स्टेशनवर म्हणजेच डिपार्टमेंटवर देखील प्रश्न आहे का? म्हणजे त्यांचा पोलिसांवरही विश्वास नाही आहे की हे जे काही रिपोर्ट सादर केलेले गेले आहेत ते रिपोर्ट्स हे खरे आहेत किंवा खोटे याच्यावरही त्यांचा विश्वास नाही आहे. असं म्हटल्याबरोबर आता इथे लगेच जज साहेब म्हणतात की 1 मिनिट. तेव्हा आकाश म्हणतो की आमचा विश्वास आहे, परंतु तिला अशी शक्यता आहे की ती रिपोर्ट्स पोलिसांकडे येण्याच्या आधीच बदलले गेलेले आहेत. तेव्हा मग लगेच जज साहेब म्हणतात 1 मिनिट, तुम्ही दोघंही थांबा. आता गीतांजलीला ते विचारतात की गायकवाड, तुम्ही सांगा की नक्की काय घडलेलं आहे ते. तेव्हा ACP गायकवाड जज साहेबांना सांगतात की काय आहे ना माय लॉर्ड, की भूमी महाजन यांना संशय होता की ते रिपोर्ट्स चेंज गेलेत आमच्याकडे यायच्या अगोदरच, आणि त्यांनी आमच्यावर अविश्वास वगैरे दाखवलेला नाही आहे. हे रिपोर्ट्स आहेत ते अगोदरच चेंज झालेत असं त्यांना वाटतंय, म्हणूनच ते शोधण्यासाठी त्या गेल्यात. शिवाय त्या एकट्या गेलेल्या नाही आहेत, त्यांच्यासोबत आमची पोलिसांची टीम देखील आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं सत्य हे लवकरात लवकर उलगडेल की नक्की ती मुलगी कोणाची आहे. मग हे ऐकल्यानंतर आता गीतांजली म्हणते की ठीक आहे जज साहेब, मग आपण किती वाट बघायची आहे? या सगळ्या गोष्टीचा निकाल कुठपर्यंत लागेल? कितीपर्यंत आपण न्यायाची वाट बघायची आहे? माझी अशील अमोली यांना किती काळ ह्या सगळ्या गोष्टींसाठी वाट बघावी लागेल? तेव्हा लगेच आता हे ऐकल्यानंतर गायकवाड सर म्हणतात की माझी टीमही आहे त्यांच्याबरोबर सर, सत्य हे लवकरच लागेल. असं म्हटल्यावर आता सगळे गप्प जर बसतात. आकाश म्हणत असतो की हे बघा जज साहेब, माझी कोर्टाकडे एवढीच विनंती आहे की भूमी ही स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून तिकडे ते रिपोर्ट्स खरे कोणते हे शोधण्यासाठी गेली आहे. नक्कीच या सगळ्याच्या मागे कोणाचा तरी हात आहे, जसं की आम्ही म्हणतोय मास्टर माइंडचा. त्यामुळे मला अशी विनंती करायची आहे की भूमीला थोडासा वेळ देण्यात यावा, आम्हाला थोडासा वेळ देण्यात यावा हे सत्य शोधून काढण्यासाठी. प्लीज मी विनंती करतोय कोर्टाकडे. असं म्हटल्याबरोबर आता इथे जज साहेबांनाही प्रश्न पडतो की नेमकं काय करायचं. गीतांजलीला घाई लागलेली असते, त्याचप्रमाणे आकाश मात्र थांबा थांबा असंच करत असतो. त्याच वेळेला आता इथे हे सगळं घडत असताना आकाश हा विनंती केल्यानंतर जज साहेब त्याचं ऐकतात आणि मग जज साहेब हे त्यांच्या बाजूनेच निकाल देत म्हणतात की मला असं वाटत आहे की आकाश महाजन यांचं आपण ऐकून घ्यावं, आपण अर्धा तास जरा वाट बघावा. गीतांजली म्हणत असते की पण. तेव्हा मग जज साहेब म्हणतात की हे बघा काय ना वेदपाठक, हा एका लहान मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला अर्धा तास वाट पाहावी लागेल. नक्की काय आहे काय नाही हे सगळं आपल्याला नीट सिद्ध करून पाहावं लागेल, त्याशिवाय हा निर्णय घेता येणार नाही. जसं मिस्टर आकाश सांगतात त्याप्रमाणे जर ते रिपोर्ट खरे असले तर मुलीच्या बाबतीत आणि त्यांच्या बाबतीत अन्याय होऊ शकतो. कोर्ट ते सगळं बघू शकत नाही, त्यामुळे आपल्याला आता अर्धा तास तरी वाट बघावी लागेल. म्हणूनच आता कोर्ट अर्धा तास वाट पाहत आहे भूमी येण्याची, आणि कोर्ट बरोबर अर्धा तासानंतर भरेल. त्यामुळे कोर्टाला थोडा वेळ आता ब्रेक आहे. असं म्हणून आता इथे आकाश खूप खुश होतो. त्याबरोबर आता इथे भूमी ही सगळीकडे शोधत राहिलेली असते की नेमका संत्या गेला तरी कुठे. त्याच वेळेला संत्या आता गोडाऊनमध्ये आलेला असतो, आणि तो गोडाऊनमध्ये आल्यानंतर रागिनीने ज्या माणसाला त्याला मारण्याची सुपारी दिलेली असते तो माणूस आता संत्याची वाट बघत असतो. संत्या ओरडतो आणि म्हणतो की अरे दीपक, बरं झालं मला तू इथेच भेटलास. खरंच अरे, रागिनी मॅडमचं काम करता करता पळताभुई थोडी झाली, पोलीस माझ्या मागावर लागलेत. तेव्हा आता त्याची माणसं येतात आणि ते आता संत्याला पकडतात. संत्या म्हणतो की अरे तुम्ही आम्हाला कशाला पकडत आहात? तेव्हा मग आता तो लगेच बोलल्याबरोबर संत्याला तो म्हणतो की आता रागिनी मॅडमने तुला मारायला सांगितलंय, तुझं जे त्यांचं काम होतं ते संपलेलं आहे. आता तो दीपक हा संत्याला मारतो, त्याच्या पोटात सुरा खूप असतो, आणि त्यानंतर त्याला मारून टाकल्यानंतर दीपक त्याला सांगतो की चला रे, याला आता घेऊन चला. आणि असं म्हणून त्या संत्याला सगळेजण घेऊन चाललेले असतात. तेवढ्यातच भूमी येते आणि म्हणते की अरे तुम्ही त्याला का मारलं? आणि त्याला मारल्यानंतर आता त्याला घेऊन चाललेले असतात, परंतु भूमीमध्ये येते. तेव्हा तो दीपक हा भूमीच्या हातावर सुरा मारतो आणि तिच्या डोक्यातही एक थोडासा फटका मारतो. त्यामुळे भूमी आता तिथेच बेशुद्ध होते आणि तिथल्या तिथे चक्कर आल्यासारखी ती पडते. इथे आता कोर्ट पुन्हा अर्ध्या तासानंतर भरलेलं असतं, आणि कोर्ट भरल्यानंतर सगळेजण टेन्शनमध्ये असतात, अजूनही भूमी आलेली नाही. आता सगळेजण पुन्हा जागेवर बसतात.
भूमी आणि आकाश हे दोघंही टेन्शनमध्ये असतात. भूमीला तिकडे रिपोर्ट सापडत नाहीत, म्हणून भूमी आणि इथे आकाश हा सारखा सारखा तिला कॉल करत असतो. मग अथर्व म्हणतो की बघ कॉल उचलते का, परंतु ती कॉल उचलत नसते. रागिनी विचार करते की नेमकं काय झालं असेल काय माहिती, संत्याचं काम दीपकने केलं असेल की नाही माहिती नाही. पौर्णिमाला मात्र यातलं काहीच माहीत नसतं. आता भूमी आली नाही, अर्धा तास झालाय, तरीही याचाच तिला आता आनंद असतो. तेव्हा जज साहेब अर्ध्या तासानंतर कोर्ट पुन्हा भरवण्यासाठी येतात आणि जज साहेब आल्याबरोबर सगळेजण उभे राहतात. आता जज साहेब म्हणतात की बसा प्लीज, सगळ्यांनी बसा. आणि गीतांजली त्यावेळेला बोलायला लागते की युअर ऑनर, अर्धा तास झाला आणि त्यानंतर आपण पुन्हा ही केस भरवली, परंतु तरीही काहीही झालेलं नाही. अजूनही भूमी आलेल्या नाही आहेत. अजून अर्ध्या तासानंतर आपण किती वाट बघणार आहोत. भूमीसाठी आपण अर्ध्या तासाचा वेळ दिला, परंतु तरीही आता आपण आणखी किती वाट बघणार आहोत, असं गीतांजली ही कोर्टाला विचारू लागते. आणि त्यामुळे आता आकाशही टेन्शनमध्ये असतो. तेव्हा मग आता गीतांजलीला लगेचच उत्तर देत जज साहेब म्हणतात की नाही, आता आपण आणखी काळ वाट बघू शकत नाही मिस्टर आकाश. आता ही केस आपण जास्त काळ थांबवू शकत नाही, कारण एका लहान मुलीच्या जीवाचा प्रश्न म्हणून आपण थोडा वेळ थांबलो, अर्धा तास या केसबद्दल वाट पाहिली, परंतु आता या केसची आपण वाट बघू शकत नाही. त्यामुळे आता लवकरात लवकर जो काही निर्णय आहे तो मला द्यावाच लागणार आहे. तेव्हा मग आता रागिनी, गीतांजली आणि त्यांची टीम पूर्णपणे खूप खुश होते. आकाशला मात्र टेन्शन असतं की जर या रिपोर्टप्रमाणे निकाल लागला तर मात्र पूर्ण वाट लागून जाईल. भूमी आणि क्षितिजा कधी एकमेकांना भेटू शकत नाहीत किंवा त्यांची मुलगी नाही हे सिद्ध होईल. तेव्हा जज साहेब हे समोर सांगतात की आता हा जो काही DNA टेस्टचा रिपोर्ट आला आहे त्या रिपोर्टप्रमाणे आकाश आणि भूमी महाजन यांची मुलगी ही क्षितिजा, ते बोलायला जातात तेवढ्यातच भूमी म्हणते की नाही, आकाश आणि भूमी यांची मुलगी क्षितिजा आहे. असं म्हटल्याबरोबर आता इथे सगळेजण भूमीकडे बघायला लागतात आणि भूमीच्या डोक्याला लागलेलं असतं, शिवाय तिच्या हातातूनही रक्त वाहत असतं. हे सगळं बघत असताना आता जज साहेब हे पूर्णपणे अचंबित झालेले असतात की नेमका हा प्रकार काय घडला आहे. भूमी ही खूप त्रासात असते, तिच्या हाताला मोठी जखम झालेली असते आणि त्यातून रक्तही वाहत असतं. त्यामुळे जज साहेबांना काहीच समजत नसतं. सगळेजण अगदी धक्क्याने तिच्याकडे बघत राहतात आणि आकाश आणि मानसी सगळेजण बघतात की नेमकं हे सगळं काय झालं आहे. भूमी म्हणते की थांबा जज साहेब, तुम्ही तुमचा निकाल सांगू नका. आकाश आणि भूमी यांचीच मुलगी क्षितिजा आहे आणि असा रिपोर्ट मी तुमच्यासमोर आणला आहे. असं म्हटल्यावर आता रागिनी घाबरते की नेमकं हे सगळं काय झालं, या भूमीला हे रिपोर्ट सापडले तरी कसे. सगळेजण आता टेन्शनमध्ये असतात की हे सगळं काय घडलं. अखेर भूमी रिपोर्ट घेऊन आलीच, हे टेन्शन आता त्यांना आलेलं असतं आणि म्हणून आता आकाश तिकडे बघायला लागतो. आणि आकाशने बघितल्यानंतर आकाश म्हणतो की भूमी, हे तुला काय झालं आहे. आणि भूमी मात्र म्हणते की आकाश, मी रिपोर्ट्स आणले आहेत, नको काळजी करू, आपलीच मुलगी आहे क्षितिजा. असं म्हणून आता आकाश हा त्यांना थांबवत असतो आणि म्हणत असतो की जज साहेब प्लीज तुम्ही थांबा. भूमीला खूप लागलेलं असतं. भूमी तिकडे अगदी लडखडत, तिचे पाय अडकत असतात, लंगडत ती तिथपर्यंत आलेली असते. आणि असे आल्यानंतर ती आता तो रिपोर्ट दाखवते आणि रिपोर्ट दाखवल्यानंतर तो रिपोर्ट पाहिल्यावर सगळे आता बघतच बसतात की नेमकं हे सगळं काय आहे. तसंच सेम दिसणारं एन्व्हलप हे कसं काय सापडलं याचा त्यांना विचार पडलेला असतो. मग आकाश येतो आणि म्हणतो की भूमी, काय झालं आहे तुला आणि ही तुझी अवस्था अशी कशी झाली आहे. भूमी हे आकाशला म्हणते की आकाश, आपले रिपोर्ट्स आपल्याला मिळाले आहेत, आपलीच मुलगी आहे क्षितिजा. असं म्हणून ती रिपोर्ट्स आता दाखवत असते. आणि त्यानंतर आता इथे भूमी ही जज साहेबांना म्हणते की माय लॉर्ड, हेच आहेत जे रिपोर्ट जे सादर करतायत की ती आमचीच मुलगी आहे. आता जज साहेबांकडे भूमी ते रिपोर्ट्स देते आणि ते रिपोर्ट्स दिल्यानंतर जज साहेब दोन्ही रिपोर्ट्स हे चेक करू लागतात. आणि ते रिपोर्ट्स बघत असताना लगेच गीतांजली म्हणते की जज साहेब, हे सगळं असं कसं होऊ शकतं, यांच्याकडे कुठल्या रिपोर्ट्स आलेले आहेत, 2 रिपोर्ट कसे काय. त्याचबरोबर जज साहेब म्हणतात की हो, हे दोन्ही रिपोर्ट्स मी चेक करतोय, परंतु मला एक गोष्ट कळत नाही आहे की या दोन्ही रिपोर्ट्सवरून खरा रिपोर्ट कोणता हे कसं सिद्ध होईल. कारण हे जे दोन्ही रिपोर्ट्स आहेत ते दोन्हीही रिपोर्ट्स हे मला योग्य दिसत आहेत, म्हणजे खरे दिसत आहेत. कशावर विश्वास ठेवायचा आणि कुठल्या रिपोर्टवर विश्वास ठेवायचा आहे. त्यावेळेला आता जे रिपोर्ट्सचे तज्ज्ञ असतात ते तज्ज्ञ तो रिपोर्ट चेक करतात आणि रिपोर्ट्स झाले त्यांना समजलेलं असतं की हा रिपोर्ट्स कुठला खरा आहे. त्यावेळेला ते आता तिच्या हातात रिपोर्ट देतात भूमीच्या आणि म्हणतात की हा बघा,
मॅडम हा रिपोर्ट खरा आहे. आता खरा रिपोर्ट कोणता याची शक्यता कोणालाही कळत नसते. आता तो रिपोर्ट खरा कोणता हे पाहण्यासाठी गीतांजली आणि अमोली हे दोघेजणही बघतच बसलेले असतात की खरा रिपोर्ट हा कोणता आहे. रागिनी पण घाबरलेली असते की नक्की खरा रिपोर्ट कोणता आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आता टेन्शन आलेलं असतं. काय खरं काय खोटं कोणालाच कळत नाही. आता आकाश आणि भूमी कोणाच्या बाजूने निकाल लागणार आहे ते तर पुढच्याच भागात पाहायला मिळेल. परंतु जेव्हा आकाश आणि भूमी हे घरी येतात तेव्हा भूमी म्हणते की आकाश, परंतु अशी आपल्या डोक्यावर टांगती तलवार घेऊन मी नाही राहू शकत. आपल्याला अजूनही त्या मास्टर माइंडचं नाव समजलेलं नाही आहे. त्यामुळे नक्की मास्टर माइंडचं नाव काय आहे ते शोधलं पाहिजे, असं आता भूमी ही आकाशला म्हणत असते. आणि त्याच वेळेला रागिनी तिकडून बघत असते आणि रागिनी हे सगळं ऐकत असते. आता नेमकं आकाश आणि भूमी हे काय करणार आणि कशाप्रकारे मास्टर माइंडचा खरा चेहरा म्हणजे नेमकं ह्या सगळ्याच्या मागे कोण आहे हे शोधणार, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.